सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सूत्रपाठ ग्रंथामध्ये एक सूत्र फार सुंदर सांगितलेलं आहे। जेची ये रे ठाई वरते तेची ये रे ठाई वरते। आपल्या अंतकरणात दुसऱ्याबद्दल जर प्रेम असेल तर त्याच्याही अंतकरणात आपल्याबद्दल निश्चितच प्रेम असतं। आपल्या अंतकरणात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर त्याच्याही अंतकरणात आपल्याबद्दल निश्चितच द्वेष असेल। म्हणून जे आपल्या ठिकाणी त्याच्याबद्दल वर्ततं तेच त्याच्या ठिकाणी आपल्याबद्दल वर्तत असतं। भगवंत त्याला म्हणतात, तुला विसरेन कसा रे, तू माझा बालमित्र आहेस। अरे गोकुळामध्ये अनेक मित्र होते मला, त्यांना सोडून दिलं मी। मैत्री नाही तुटली, ती अंतकरणामध्ये घट्ट आहे। तिची गाठ इतकी पक्की आहे की कुणालाच ती सुटू शकत नाही ती मैत्री। पण एक सांगू, तुला बघितलं आणि मला गोकुळामधल्या वैजया, वाकुड्या, पेंद्या, सुदामा सगळ्याची आठवण झाली। मला असं वाटलं त्याच्यातलं तू एक आहेस, म्हणून सुदामा तुला विसरणार नाही मी। भगवान गोपाल कृष्ण गुरुमातेला नमस्कार करून, गुरुला नमस्कार करून, सहपाठी विद्यार्थी या विद्यार्थ्यांना भेटून, मित्र सुदामाला भेटून भगवंत मथुरेमध्ये आलेले आहेत। मथुरेत भगवंताचं आगमन झालं। मथुरेमध्ये भगवंतासाठी नगरी सजवलेली आहे उद्धव देवाने। आणि भगवंत मथुरेत आल्यानंतर गुड्या उभारल्या, तोरणे उभारलेत, तोरणे बांधलेली आहेत, सडा समर्जन केलेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत। सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं स्वागत। सजा दो घर को गुलशन से मेरे घन श्याम आए हैं। सजा दो घर को गुलशन से मेरे घन श्याम आए हैं। सजा दो घर गुलशन से मेरे चक्रधर आए। सजा दो घर गुलशन से मेरे सरकार आए। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी मेरे घन श्याम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा मेरे घन श्याम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा मेरे संसार आए। सजा दो घर के गुलशन सा मेरे घनश्याम आए। गंगा बिछा दे अपने पलकों को, बिछा दो अपने पलकों को मेरे घनश्याम आए हैं। सजा दो गुलशन सा सरकार आए हैं। बोलो गुलशन सा मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। परब्रह्म परमेश्वराचं आगमन झालं मथुरेमध्ये। आनंदी आनंद सगळ्या मथुरा नगरी पूर्ण नटवलेली आहे।
देवकी मातेला प्रचंड आनंद झालेला आहे. लिंब लोण उतरलं, त्याची दृष्ट काढली, कृष्णाची बलराम दादाची दृष्ट काढलेली, आतमध्ये राजमहालात घेतलं. ते वस्त्र त्यांचे उतरवलेले आहेत. बाबा कृष्ण, अरे आता हे वस्त्र, ही वल्कल बाजूला काढणार आहे, हे बघ मी वस्त्र काढ आता. अंगावरती भरजरी वस्त्र दिले, अलंकार दिले, तो मोर मुकुट परत डोक्यावरती भगवंताच्या विराजमान झालेला आहे. ती बासरी जी होती ती बासरी सुद्धा परत भगवंतानी आता घेतलेली आहे आणि परत पूर्वीच्या वेशामध्ये भगवंत त्या मथुरेमध्ये आता तयार झालेली आहे. जशी ती बासरी भगवंताच्या हातामध्ये आली, तो मोरपीस, तो शिरपेच डोक्यावरती चढला, तसं परत त्यांना गोकुळचं आठवण आलेली. ही बासरी मी वाजवत होतो गोकुळामध्ये. गायी एकत्रित यायच्या, वासरं बासरी ऐकत माझ्या भोवती फिरायचे. गोपिका बासरीचा नाद ऐकू आला की घरातून भांडे घेऊन निघायच्या यमुनेवरती पाणी भरायला. तोंडावून हात फिरवायच्या, स्वतःच्या डोक्यावरती बोट मोडायच्या. माय कृष्णा, तुला पाहिल्यानंतर किती चांगला दिसतोस, माझीच तुला दृष्ट लागेल असं म्हणायच्या. ते सगळं आठवलं कृष्णाला. कुणाजवळ बोलावं, जिवलग कोण आहे. काही गोष्टी अशा असतात माणसं बोलत नाहीत. दुःख अंतकरणामध्ये असतं, विरह असतो, पण बोलून दाखवण्यासाठी योग्य व्यक्ती लागतो. उद्धव देव आहेत भगवंताचे भक्त. उद्धवाला बोलवलं, उद्धवा काय देवा बोला ना, माझं एक काम करशील? निश्चित, तुम्ही सांगा, मी तुमचा सेवक आहे. अरे गोकुळामध्ये जा ना. नंदबाबा कसे आहेत, यशोदा माता कशी आहे, माझे मित्र वैजा, वाकुड्या, पेंद्या, सुदामा, तिथले जे आहेत सगळे ते कसे आहेत. गाई, वासरं, गोपिका, खूप प्रेम केलं रे त्या सगळ्या गोकुळातल्या लोकांनी माझ्यावरती. खूप प्रेम केलं. त्यांना बघावं वाटतं पुन्हा. कृष्ण जा ना मग. अरे किती यमुनेच्या पलीकडत आहेत ना ते. उद्धवा भीती वाटते रे. तुला भीती वाटते गोकुळच्या लोकांची? हो भीती वाटते. छातीवर दगड ठेवून मी बाहेर पडलोय तिथून. तुला काय वाटतं? मला तिथून निघताना काही त्रास नाही झाला. आता जर गेलो ना मी, माझं जे काम आहे, मुख्य काम, ते सगळं बंद पडेल आणि मी गोकुळातच थांबेन. म्हणून मी गोकुळात जात नाही. पण तू जा, माझा निरोप घेऊन जा. तिथे काय चाललं ते मला सांग. तूच माझा विश्वासू आहेस आणि तुझ्याशी मी गुह्य गोष्टी करतोय. असं म्हणतात की आपलं जे गुपित आहे ना, ते फक्त मित्राला सांगावं, कुणालाच सांगू नये. प्रपंचात सुद्धा पत्नीला सांगू नये, पतीला सांगू नये, मित्र मैत्रीण त्यांनाच सांगावं. कारण त्याच्या पोटामधली गोष्ट फुटत नाही. आलं का लक्षात? भगवान गोपाल कृष्ण हे मित्र आहेत, सखा आहेत, असं वर्णन महर्षी व्यास करतात. महर्षी व्यासांनी फार सुंदर वर्णन केले. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव सखा. तू माझा सखाही आहेस, तू माझा बंधू आहेस. त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, तू माझी विद्या सुद्धा आहेस आणि तू माझं द्रव्य आहेस. त्वमेव सर्वं मम देव देवा, तू माझा सर्वच आहे. महर्षी व्यासाने काय नाते लावलेत. जणू तुकाराम बाबांनी महर्षी व्यासाच्या या श्लोकाचा अनुवादच केला अभंगामध्ये. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा
कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारो भवनदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयीरा सज्जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा असा तो कृष्ण सखा उद्धवा तू माझा सखा आहेस म्हणून तुला सांगतो जा पण तेव्हा मला कोण ओळखेल तेथे तुला कोणी ओळखणार नाही पण तू माझ्यासारखा दिसतोस पितांबर घेऊन जा भगवंतानं आपल्या अंगावरचा पितांबर त्याच्या अंगावरती टाकला आणि उद्धव देव भगवंताचं भजन करत करत कुठे पोहोचले गोकुळामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगेश्वर नाथ योगेश्वर वासुदेवा नाथ योगेश्वर वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ योगेश्वर वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेवा परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण भगवंतांना साष्टांग दंडवत घातले उद्धवानी आणि तो गोकुळच्या दिशेने निघाला भगवंताचा पितांबरा खांद्यावरती घेऊन उद्धवाचं आगमन गोकुळामध्ये झालं भगवंताचं भजन मुखामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा जसं गोकुळामध्ये आगमन झालं गोकुळची अवस्था फार विचित्र होती गोकुळामध्ये सगळीकडे शोककळा पसरलेली होती सगळे माणसाचे चेहरे असे सुकलेले होते गोकुळामधल्या वृक्ष वेली ह्या सुद्धा सुकून गेलेल्या होत्या झाडांची पानं कोमेजून गेलेली होती कृष्णाच्या वियोगामुळे अख्खं गोकुळ शोकसागरामध्ये बुडवलेलं होतं महानुभाव भाष्यकार पंडित दामोदर फार सुंदर वर्णन करतात म्हणे धन्य धन्य हे तरुवर वृक्षांकडे बघितलं आणि तो म्हणतो अरे उद्धवा तुझ्यापेक्षा ही झाडं बरी रे म्हणे धन्य धन्य हे तरुवर कृष्ण वियोगे सुकले अंकुर हे जीवित काई उद्धवा निष्ठुर ऐसावदे उत्तर प्रेमे म्हणे अरे तू जिवंत आहेस बघ या झाडांकडे बघ झाडाची पालवी सुकली याचे अंकुर सुकून गेले कृष्णाच्या वियोगामुळे आणि तू जिवंत आहेस उद्धवा आन मिला घनश्याम आन मिला घनश्याम रे आन मिलो घनश्याम घनश्याम आन मिलो घनश्याम घनश्याम रे आन मिलो घनश्याम अखियों में ना आए निंदिया अखियों में ना आए निंदिया मोहे ना भाए काजल बिंदिया सुना पड़ा आगना आगना
घनश्याम घनश्याम रे आन मिलो घनश्याम आन मिलो घनश्याम घनश्याम रे आन मिलो घनश्याम घनश्याम रे आन मिलो घनश्याम मिलो घनश्याम मिलो घनश्याम। गोपिका भगवंताला गातायत आन मिलो घनश्याम। इंदिया न आये तारे आये सगळे सगळे आलेत पण तूच एक येत नाही। देवा भगवंता कुठे लपलास रे बाबा, काय येत नाहीस? शोकसागरामध्ये गोपिका बुडून गेलेल्या आहेत, त्याचं वर्णन करतायत पंडित दामोदर। म्हणे धन्य धन्य हे तरुवर कृष्ण वियोगे सुकले अंकुर, हे जीवित काही उद्धवा निष्ठुर, ऐसा वदे उत्तर प्रेमे म्हणे। तव पुढा गोपी देखिल्या उद्यानी, तरुवर कवळती शोके करुणी। झाडाला कवटाळतायत गोपिका, दाखवा म्हणती कृष्ण लोचनी। त्या उद्धवा देखोणी झोमिंडल्या, उद्धवाला बघितलं, धावत पळत गोपिका आल्या। सखा आला ग बाई, कृष्ण आला, कन्हैया आला, कन्हैया आला। आल्यानंतर जवळ बघितलेलं आहे, बघितलं कृष्णाला, कृष्णासारखा दिसतो पण कृष्ण नाही ग, तो नाही आहे। पितांबर त्याचा जरूर आहे पण तो मात्र नाही आहे। उद्धवाला झोंबल्या, उद्धवाला विचारतात कुठे गेला आमचा घनश्याम, कुठे गेला आमचा मेघश्याम, कुठे गेला आमचा कन्हैया कृष्ण? तुमच्या मथुरेत गेला आणि तो आलाच नाही, परत आलाच नाही। भगवंताचं चिंतन आठवण करतायत त्या। आज कल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद और रहता नहीं, एक बस आपके याद आने के बाद, याद आने से पहले चले आज कल याद कुछ आपका नाम दिल से निकलता लगी पे कोई जोर चलता नहीं, दिल लगी ने कोई जोर आपको भूल जाने की कोशिश भी की और तड़पा हूँ मैं भूल जाने के बाद, आज कल
बस आपके याद आने के बाद एक बस खरं तर एक गाणं आहे, पण मला कधीच गाणं वाटलं नाही हे. गोपिका जणू भगवंतासाठी हे गाणं म्हणतायत की भगवंता तुझ्या वाचून आता काहीच आठवत नाही, काहीच लक्षात राहत नाही. आजकल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. याद आने से पहले चले आए कन्हैया, तुझे आठवण येण्याच्या अगोदर ये रे बाबा, और फिर जाइए जान जाने के बाद. मेल्यावर जाय, आम्ही मेल्यावर मग जातो. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या विरहामध्ये गोपिका भगवंताचं भजन करतायत. उद्धवाने ते चित्र पाहिलं, उद्धवाच्या लक्षात आलं इतकं प्रेम मला कृष्णावरती नाही करता आलं. कबीराला विचारलं, कबीर जी कितना प्रेम करते हो तुम, तुम्हारे अंदर कितना प्रेम भरा है, तुम प्रेमी हो. कबीर जी कहते हैं तुम पागल हो गए हो. कबीर कबीर क्या कहे. अरे काय कबीर कबीर म्हणतोस रे बाबा. कबीर कबीर क्या कहे, जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातील, एवढं गोपीचं प्रेम आहे म्हटलं. इतकं गोपीचं प्रेम आहे कृष्णाबद्दलच. विचार करा. आणि अशा गोपिकांना तरीही भगवंत सोडून देतात आणि मथुरेमध्ये येतात. सगळं बघितलं उद्धवानी. उद्धवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागल्या त्यांचं प्रेम पाहून. उद्धव त्यांच्या पाया पडतोय उद्धव. एका गोपिकेनं श्रीकृष्णाचं हुबेहूब चित्र काढलं, त्याला पायच काढले नाही. त्याच्याकडे गेले उद्धव देव, त्या चित्राकडे चित्र पाहिलं. आहा हा हा काय अप्रतिम आहे. असं वाटतं जणू आत्ता कृष्ण मथुरेतून येऊन इथेच उभे आहेत. पण उभे आहेत म्हणावं तर पाय दिसत नाही. त्या गोपिकेला विचारलं, काय सुंदर चित्र काढलंस तू कृष्णाचं, पण काग याला पाय का काढले नाही तू. गोपिका रडायला लागली. उद्धव देवा मला भीती वाटते हो. कशाची. या चित्राला पाय काढलं ना, हा चित्रातून सुद्धा पळून जाईल. आता माझ्याकडे मला कृष्ण नाही आहे. या चित्राकडे पाहून मी त्याचं चिंतन करते, मी ते नामस्मरण करते. त्याला पाय नाहीत, मग तो कसा पळून जाईल. म्हणून मी पाय नाही काढले उद्धवा. उद्धव म्हणाला, काय कल्पना आहे या माऊलीची. शेवटी नंदबाबाच्या वाड्यामध्ये आले. येता येता त्याने विचारलं, नंदबाबाचा वाडा कुठे आहे. एक गोपिका म्हणाली, हा पाण्याचा लोट दिसतोय ना म्हणे वाहत आलेला, या लोटाच्या उगमस्थानाकडे तुम्ही जर गेलात, पाण्याचा ओहळ आलेला याच्या उगमस्थानाकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो नंदबाबाचा वाडा आहे. म्हणजे पाणी कशाचं आहे. हे पाणी नाही म्हणे उद्धवा, गोकुळचे अश्रू आहेत. गोकुळचे स्त्रिया रडत आहेत, गायी रडत आहेत, बालगोपाल रडत आहेत, आम्ही सगळे रडतोय. उद्धवाला इतका अचंबा झाला. प्रेम करावं तर खरं गोपींनी श्रीकृष्णावर केलं तसं. उद्धव वेडा झाला गोपीच्या प्रेम बघून. गोपीच्या पायाखालची माती उचलली, 10-15 गोपीच्या उपरण्यामध्ये भरली, ती गाठ बांधली, डोक्यावर घेतलं ते गठोडं
आणि भगवंताचं भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर हे नाथ योगेश्वर वासुदेवा. हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर. भगवंताचं भजन चालू आहे. उद्धव देव योगेश्वर वासुदेव. भगवंताचं भजन करत करत कधी मथुरेत येऊन पोहोचला ते त्यालाही कळलं नाही. भजनाच्या नादामध्ये नदी ओलांडली आणि पलीकडे मथुरेत जाऊन पोहोचला. राजमार्गाने तो चालतोय. भगवंत समोरून आले. भगवंतानं त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. उद्धवा कधी आलास? उद्धवानं डोळे उघडले. समोर बघितलं भगवान गोपाल कृष्ण हसले. उद्धव कन्हैया मला माहिती आहे. बरं झालं तू आलास. त्या गोकुळ अरे बघ ना त्या गोपिका तुझ्यासाठी किती विवल झालेले आहेत. अरे आता पाहिल उद्या त्यांचे प्राण जातील रे कन्हैया. यांना असा वियोग देण्याचा काय तुला अधिकार आहे? देव म्हणतात वियोग सुद्धा प्रेम वाढीला लागावं म्हणून दिल्या जात असतो. याच्यात त्या गोपिकांचं भलं आहे तुला नाही कळणार उद्धवा. भगवान गोपाल कृष्णानं उद्धवाची समजूत काढली. आणि भगवंतानं समजूत काढल्यानंतर भगवंत मथुरेमध्येच राहिलेत. आपणही आता मथुरेतून वापस येऊया आपल्या जयपूरमध्ये. उद्या भगवान गोपाल कृष्ण जरासंधाच्या आक्रमणामुळे मथुरा नगरीच उचलून नेतात आणि ती द्वारकेमध्ये ठेवतात. त्यानंतर परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीसोबत भगवंताचा विवाह. उद्या त्या बाकीच्या लीळा आहेत. अशा प्रकारे उद्याच्या लीळा होतील. उद्याची कथा आपण सर्व इथे कथा ऐकत आहात. खूप आनंद वाटतोय मला. आजची कथा इथेच थांबवूया. आपण सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. आरती होईल आणि आजचा प्रसाद कोणाकडून Oh,
त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं त्वमेव देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा नारायण मां कृपया देवो शरणोदयवत्सल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय भगवान की जय श्री चक्रपाणि भगवान की जय श्री गोविंद प्रभु भगवान की जय सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय दत्त श्री दत्त ताली सगळ्यांनी हात वर करा दत्त 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 दत्त